जायचं कळना महिला मंडळ मग यायचं ना, रोज यायचं. रोज मामा इथपर्यंत आहेत ना, रोज यायचं. आणि येताना मोकळे हाताने यायचं नाही बरं का. तुम्ही जर माहेरला चालला तर सासू काय म्हणते, अगं मोकळी जाऊ नको, 2 पदरात चपात्या तरी बांधून नाही, 2 भाकरी तरी नाही. माहेराहून सासरला चालला तर आई म्हणते, मोकळी जाऊ नको, पदरामध्ये 2 भाकरी का होईना घेऊन जा. मामा हा तुमचा आई सुद्धा आणि बाप सुद्धा आहे, तुमचं माहेरच आहे. मग या माहेरला येताना कधी सुद्धा मोकळी यायचं नाही. आपला जो पदर आहे ना, येताना 2 भाकरी मामासाठी घेऊनच यायच्या. भाकरी बरोबर काहीतरी सुकी भाजी घेऊनच यायची, कारण माझ्या मामाला आवड भाजी भाकरीचे बरं का. आज मामाचे मेंढके दिवसभर बकरी राखतात, दिवसभर बकऱ्यांच्या मागे वनवन फिरतात. मग त्यांच्या पण पोटाची काळजी तुम्ही आम्ही केली पाहिजे का नाही. त्यांना सांभाळ तर मामाच्या मेंढी माऊलीचं रक्षण होणार आहे, बरोबर का. म्हणून साठी मामाच्या नैवेद्यासाठी, मामाच्या सेवेकऱ्यांसाठी, मेंढक्यांसाठी रोज येताना मोकळे येऊ नका. आपल्या पदरामध्ये 4 का होईना, 2 का होईना भाकरी आणि भाजी घेऊन या. ही महिला मंडळ तुमच्यासाठी सेवा आहे बरं का. तरुण मुलांसाठी सुद्धा सेवा आहे. पंक्तीमध्ये वाढण्याचं सहकार्य करावं. महिलांसाठी अजून सेवा आहे, मामाच्या महाप्रसादाची भांडी घासायची सेवा आहे. मामाच्या दरबारात जशी सेवा कराल ना, तसा पगार मामा तुम्हाला देणार. कधी ठेवलं नाही आणि कधी ठेवणार नाही कुणाच्या सेवेचा उधार. असा आहे माझ्या संत सद्गुरू बाळूमामांचा दरबार. तुम्ही जशी सेवा कराल तसा माझा मामा तुम्हाला पगार देऊन टाकणार. आपण आलतो कुठं म्हणा की कीर्तनात. हा, कुठे जरी गेलं तरी जागेवर यायचं. मामाला आवड कशाची होती, गजी ढोलाची होती, सुंबराणाची होती, धनगरी ओव्याची होती. आज तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतो, पण आपल्या म्हणण्यात फरक आहे. एकदा एक आजीला म्हणलं, आजी मला असं कळलं की तू लय भारी गाणी म्हणती ग, एखादी ओवी मला म्हणून दाव. म्हणजे हे बघ बुवा, मी काय असं तसं म्हणत नाही, बाहेर पण म्हणत नाही, पण अगं तू म्हणलाय म्हणून तुला म्हणून दावती, नाहीतर मी अशी तशी अजिबात म्हणत नाही. बरं म्हणलं, आजी 2 ओव्या 2 शब्द तरी मला बोलून दाखव, ऐकू दे तुझी ओवी कशी आहे. म्हातारीनं बोलायला सुरुवात केली. लिंबाच्या झाडा खाली माझ्या भावाच्या दारूची गाडी, कोणी मेघडे केली साडी, आली पोलिसाची गाडी. वाय 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 वाय. ही पद्धत आहे का म्हणायची. मी म्हणलेलं भारी वाटलं का, आजीचं भारी वाटलं. बघा, विनोदाचा भाग सोडून द्या, पण माझ्या मामाला आवड कशाची होती ऐका. सुंबरान मांडल गा सुंबरान